विद्यार्थी मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी.ई.टी. 2025चा जो शेड्यूल आहे तो एकंदरीत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत संपून जाईल. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3 मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यासोबत अनेक विद्यार्थ्यांचे जे कॉलेज आहे ते चालू झालेले आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी असो किंवा जुने विद्यार्थी असो, त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की एकंदरीत बीएससी नर्सिंग आणि बीएससी नर्सिंगच्या रिलेटेड जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ते त्यामध्ये त्यांना खूप सारं कन्फ्युजन आहे. त्यासोबत त्यांना काही गोष्टी माहितीच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण बीएससी नर्सिंग आणि त्या रिलेटेड सगळं कॉन्टेंट, संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले तर आपण स्कोप ऑफ नर्सिंग बघणार आहे, म्हणजे एकंदरीत भविष्यामध्ये बीएससी नर्सिंग झालं तर तुम्ही काय करू शकता. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंग बघणार आहे, म्हणजे एकंदरीत बीएससी नर्सिंग काय आहे आणि त्यासोबत बीएससी नर्सिंग फर्स्ट सेमिस्टर किंवा रेग्युलर जो कोर्स आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. त्यासोबत आपण बीएससी नर्सिंग केल्यानंतर पुढचं शिक्षण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये घेऊ शकतो. एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहे, ते म्हणजे की बीएससी नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये एकंदरीत किती सब्जेक्ट आहे आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचं काय इम्पॉर्टन्स आहे तुमच्या फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये, ते सुद्धा आपण यामध्ये डिस्कस करणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये किती पेपर होत असतात आणि ते किती मार्काचे आहे, त्याचं डिवायडेशन काय, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कोणकोणत्या पद्धतीने होते, किती प्रॅक्टिकल आहे तुम्हाला फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये, कॉलेज लेवल आणि युनिव्हर्सिटी लेवलला किती एक्झामिनेशन आहे, पासिंग क्रायटेरिया काय असतो आणि एकंदरीत म्हणजे फर्स्ट इयर सेमिस्टरची तुमची मार्कशीट ही कशी असते, त्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे, याची संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम या चॅनलवरती व्हिजिट करत असाल तर नक्की त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आम्ही नर्सिंग रिलेटेड ऑल कॉन्टेंट तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेऊन येत असतो. त्यामध्ये बीएससी नर्सिंग असो, जीएनएम असो, एएनएम असो किंवा नर्सिंगचे अदर कोर्सेस असो, ॲडमिशन रेग्युलेशन असो किंवा इम्पॉर्टंट नर्सिंग नोटीस असो, सगळ्यांबद्दल आपण संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी मराठीमध्ये. ठीक आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश समजण्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम जातो, त्यासाठीच आपण हे मराठी चॅनल ओपन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आज आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले बीएससी नर्सिंग सेमिस्टरबद्दल माहिती जाणून घेण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की बीएससी नर्सिंग म्हणजे काय. ठीक आहे, बीएससी नर्सिंग विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत हा 4 वर्षाचा एक डिग्री कोर्स आहे आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. ठीक आहे, यूजी कोर्स आहे. त्यासोबतच हा आरोग्य क्षेत्रामध्ये मोडतो, म्हणजे मेडिकल लाईनमध्ये याला टाकल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, जरी हा 4 वर्षाचा कोर्स आहे तरी सुद्धा हा एकंदरीत 4.5 वर्षाचा होऊन जातो. त्यामध्ये शेवटी फायनल इयरला तुम्हाला रिसर्च प्लस क्लिनिकल पोस्टिंगसाठी तुमचे 6 महिने वाढून जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बीएससी नर्सिंग हा प्रोफेशनल कोर्स आहे. त्यामध्ये बीएससी नर्सिंग जे विद्यार्थी पासआउट होता त्यानंतर ते हॉस्पिटल लाईनला, कम्युनिटी लाईनला, टीचिंग लाईनला किंवा रिसर्च फील्डला जाऊ शकता. त्यामध्ये त्यांचं योगदान देऊ शकता आणि त्यामध्ये त्यांचं करिअर सुद्धा ते घडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत 4 वर्षाच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना काय काय शिकायला मिळते ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये थेअरी तुम्हाला शिकायला मिळते, एकंदरीत फिजिओ असो किंवा प्रॅक्टिकल असो, त्यासोबत लॅब प्रॅक्टिस असो, त्यासोबतच क्लिनिकल प्रॅक्टिस असो, म्हणजे वर्किंगमध्ये बेड साईडला तुम्हाला पेशंटला असिस्टमेंट करणे आणि पेशंटला केअर देणे, त्यासोबत कम्युनिटी ट्रेनिंग असो, म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टद्वारे तुम्हाला कम्युनिटीमध्ये पोस्टिंग लावण्यात येते आणि समाजामध्ये काय काय गोष्टी घडतात, त्यासोबत कोणत्या डिसीज कंडिशन जास्त स्प्रेड होतात, त्याचं ऑकरन्स काय आहे, इन्क्युबेशन पिरियड काय आहे, मॅनेजमेंट कसं करायचं आणि सोबत नर्सिंग केअर कशी प्रोव्हाइड करायची, याचा संपूर्ण माहिती तुम्हाला या बीएससी नर्सिंगच्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये शिकवल्या जाते आणि ते सुद्धा टप्प्याटप्प्याने तुम्हाला शिकवल्या जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला बीएससी नर्सिंगचं इंट्रोडक्शन माहिती पडून गेलेलं असेल. आता त्यानंतर एकंदरीत महाराष्ट्रामधील जे बीएससी नर्सिंगचा जो कोर्स आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. बघा, महाराष्ट्रामध्ये जे काही बीएससी नर्सिंगचा कोर्स आहे तो एकंदरीत 4 वर्षाचा कोर्स आहे. जर आपण विचार केला तर तो एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तो 4.5 वर्षाचा होऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत पाहिजे की जुन्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्न नव्हतं तर इयर पॅटर्न होता, म्हणजे वार्षिक परीक्षा होत होत्या. परंतु
महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आला. म्हणजे हे एकंदरीत तिसरी किंवा चौथी बॅच आहे नवीन विद्यार्थ्यांची, ज्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न शिकवल्या जातो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रेनिंग तुम्हाला कुठं कुठं प्रोव्हाइड केली जाते. त्यामध्ये क्लासरूममध्ये जर तुम्हाला थिअरी शिकवल्या जाते, हॉस्पिटल पोस्टिंगला डायरेक्ट तुम्हाला MSN आणि OBGY किंवा चाइल्ड हेल्थ नर्सिंग यासारख्या सब्जेक्ट थ्रू तुम्हाला स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहे, जसं गायनॅकचं हॉस्पिटल असो, चाइल्डचं हॉस्पिटल असो किंवा ऑर्थोचं हॉस्पिटल असो, यासारख्या स्पेसिफिक हॉस्पिटलला पाठवून तुमची ट्रेनिंग प्रोव्हाइड तुम्हाला केली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिटी हेल्थ म्हणजे समाजामध्ये जाऊन समाजाचे जे रूरल हेल्थ सर्व्हिसेस आहे, उदाहरणार्थ सब सेंटर आहे, PSC आहे, ठीक आहे, यासारख्या एरियाजमध्ये त्यामध्ये जाऊन तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या का आहे? कारण एकंदरीत तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि सोबतच तुमचं थिअरी नॉलेज एकंदरीत सायमल्टेनियसली वाढायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट की हे जे सगळे कॉलेज आहेत ज्यामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे, ते सगळे कॉलेज हे INC अप्रूव्ह आहे, म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल. आता INC म्हणजे काय? INC म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे पूर्ण भारतातील जे राज्य आहे त्या राज्यामधील जे काही नर्सिंग प्रोग्राम रन करत आहे त्यांना सगळ्यांना ऑथराईज करण्याचं काम हे INC करत असते. त्यासोबत प्रत्येक राज्याच्या एक सेपरेट स्टेट नर्सिंग काउन्सिल असते. त्यामध्ये संपूर्ण जे कॉलेज आहे त्यांचं रेग्युलेशन सुद्धा ते पर्टिक्युलर स्टेट काउन्सिल करत असते. जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो MNC, ठीक आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, आणि जर देशाचा विचार केला तर INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल. यासारख्या 2 टर्म आहे त्या तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. आता मी प्रत्येक लहानातली लहान गोष्ट तुम्हाला का सांगत आहे? कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला BSc नर्सिंगच्या बद्दल मी A to Z इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामधूनच तुम्हाला या लहान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट पेजवरती गेलो तर तुम्हाला दिसत असेल स्कोप ऑफ BSc नर्सिंग. म्हणजे एकंदरीत BSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे, म्हणजे तुमचे एकंदरीत करिअर कोणत्या फील्डमध्ये तुम्ही घडवू शकता. त्यामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण विचार केला तर सगळ्यात पहिले आहे स्टाफ नर्स, ICU नर्स, OT नर्स, यासारखे जे प्रावधान आहे ते यामध्ये शो होत असेल. BSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामिनेशन देऊन DMR, DHS किंवा AM सारख्या एक्झामिनेशन देऊन तुम्ही या फील्डला जाऊ शकता. परंतु प्रायव्हेट फील्डला सुद्धा खूप मोठा स्कोप आहे, फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडा वेट करावा लागतो. कारण एक्सपिरियन्स जेवढा गेन होतं तेवढं चांगल्या प्रमाणे तुम्हाला पेमेंट मिळून जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो रूरल पब्लिक हेल्थ नर्स किंवा पब्लिक हेल्थ नर्स किंवा रूरल हेल्थ ऑफिसर. ठीक आहे, आपल्या BSc नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी CHO, ठीक आहे, कोणती पोस्ट तर CHO. CHOला काय म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो? कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. म्हणजे तुमच्या नावापुढे डॉक्टर लागू शकते. जर तुम्ही ते एक्झामिनेशन क्रॅक केले तर तुमच्या नावापुढे CHO डॉक्टर लागून जाईल. ओके, ते सुद्धा पब्लिक हेल्थ नर्स, त्यानंतर रूरल हेल्थ ऑफिसर या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे नर्सिंग ट्युटर किंवा इन्स्ट्रक्टर. ओके, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये प्रत्येक नर्सिंग कॉलेजमध्ये INCने क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो की एवढे शिक्षक लागतातच. ठीक आहे, एवढे महिला शिक्षक आणि एवढे पुरुष शिक्षक त्या कॉलेजला लागतात. आता हे सुद्धा BSc नर्सिंग पासआउट असता, यामध्ये कोणतीही एक्झामिनेशन तुम्हाला द्यावी लागत नाही. फक्त तुमच्याकडे टॅलेंट असायला पाहिजे टीचिंगचं. ज्या विद्यार्थ्यांना टीचिंगचं नॉलेज असेल तर ते BSc नर्सिंग झाल्यानंतर नर्सिंग ट्युटर किंवा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता. त्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे. भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणे पेमेंट त्यामध्ये मिळू शकते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो वॉर्ड इन्चार्ज. ओके, त्यानंतर काय आहे तर वॉर्ड इन्चार्ज किंवा सुपरिटेंडंट. ओके, सुपरिटेंडंट असो, वॉर्ड इन्चार्ज असो, ICU नर्स असो, यासारखे हे हॉस्पिटल फील्डच्या लाईनमध्ये काम करणारे जे स्टाफ नर्स आहेत त्यांची पदोन्नती असते. म्हणजे एकंदरीत मेट्रॉन किंवा त्यानंतर नर्सिंग सुपरिटेंडंट यासारखे जे नर्सिंगचे हाय लेवल ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये नर्स काम करू शकते. ते कालांतराने तुम्ही जेव्हा हॉस्पिटल फील्डमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजून जातील. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र किंवा भारताबाहेर जर विचार केला तर तुम्हाला ॲब्रॉड, UK, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया
यासारख्या फॉरेन कंट्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो नर्स म्हणून, स्टाफ नर्स म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी OET एक्झाम असो यासारख्या विविध एक्झाम तुम्हाला क्रॅक करून त्या देशामधील विजा घेऊन तिथं तुम्ही काम करू शकता. त्यामध्ये स्टार्टिंग पेमेंट सुद्धा 2 ते 2.5 लाखापर्यंत त्यानंतरच चालू होते. एवढ्या प्रमाणामध्ये बाहेर देशामध्ये BSc नर्सिंग करणाऱ्या जे भारतातील स्टाफ नर्स आहेत त्यांचे स्कोप आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही असं चिंतात पडू नका की आम्ही प्रायव्हेट कॉलेजला आहे तर आम्हाला BSc नर्सिंग झाल्यानंतर फक्त 10-12 हजारामध्ये काम करावं लागेल असं नाही. खूप काही स्कोप आहे जे तुम्हाला कालांतराने या चॅनलवरती आम्ही प्रोव्हाइडच करू. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण BSc नर्सिंगचा स्कोप सुद्धा बघितलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या PPT मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो उच्च शिक्षण म्हणजे हायर स्टडीज. विद्यार्थी मित्रांनो हे गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, निव्वळ BSc नर्सिंग झालं म्हणजे एकंदरीत तुमचं शिक्षण पूर्ण झालं असं नव्हे. त्यामध्ये तुम्ही BSc नर्सिंग झाल्यानंतर काय करू शकता तर MSc नर्सिंग करू शकता. MSc नर्सिंग सुद्धा तुम्हाला स्पेशलायझेशन मध्ये करू शकता. त्यामध्ये MSN असो, OBGY असो, मेंटल हेल्थ नर्सिंग असो, चाइल्ड हेल्थ नर्सिंग असो यासारख्या जे 5 सेक्टर आहे त्या 5 सेक्टरमध्ये स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता. आता एकंदरीत MSc नर्सिंग करण्याचे सुद्धा क्रायटेरिया असतो. त्यामध्ये BSc नर्सिंग झाल्यानंतर तुमच्या डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागतो. त्यानंतरच तुम्ही MSc नर्सिंगला प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी JNM करता, ओके, जे विद्यार्थी मित्रांनो JNM करतात तर त्या विद्यार्थ्यांना एकंदरीत पोस्ट बेसिक BSc नर्सिंग हा कोर्स करता येतो. हा सुद्धा त्यांना उच्च शिक्षण म्हणजे एकंदरीत पोस्ट बेसिक नंतर त्यांना MSc नर्सिंग करता येते. म्हणून JNMला काय म्हटलं जाते, डिप्लोमा म्हटलं जाते आणि BSc नर्सिंगला ही डिग्री म्हटल्या जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हायर स्टडीजमध्ये डिप्लोमा सुद्धा करू शकता. सर्टिफिकेट इन क्रिटिकल केअर ऑन्कोलॉजी ऑफ OT नर्सिंग. आता हे काय, तुम्हाला असं वाटत असेल की डिग्री केल्यानंतर डिप्लोमा कशाला, तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी हॉस्पिटल साईडला काम करतील तर त्या विद्यार्थ्यांना जास्त पेमेंट जर तुम्हाला अवगत करणं असेल, OT मध्ये काम करणं असेल तर मग स्पेसिफाईड कोर्सेस असतात जेणेकरून तुमच्या पेमेंटमध्ये खूप प्रमाणामध्ये हाईक मिळून जाते. त्यामध्ये जर तुम्ही क्रिटिकल केअरमध्ये किंवा OT नर्सिंगमध्ये किंवा इन्फेक्शन कंट्रोल नर्स अशासारखे जे कोर्सेस आहे ते 6-6 महिने 1-1 वर्षाचे डिप्लोमा असतात. जर तुम्ही हे जे कोर्सेस आहे हे क्रॅक केले, एक्झामिनेशन क्रॅक करून पास झाले तर तुमच्या पेमेंटमध्ये तब्बल 10 ते 15 हजार किंवा 5 ते 10 हजारापर्यंत हाईक येऊन जाते. यासारखे खूप सारे हायर स्टडीज तुम्हाला BSc नर्सिंग नंतर करता येते, सोबत JNM नंतर सुद्धा करता येते. कालांतराने जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्यावरती सुद्धा आपण स्पेसिफाईड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो एवढी माहिती समजल्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यामध्ये तुम्हाला समजत असेल की सगळ्यात मेन म्हणजे BSc नर्सिंगमध्ये जे विद्यार्थी फर्स्ट टाइम म्हणजे ॲडमिशन त्यांनी घेतलेली आहे तर एकंदरीत त्यांना प्रश्न पडलेला आहे की फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये एकंदरीत विद्यार्थ्यांना किती सब्जेक्ट शिकवल्या जातात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न फिरत आहे. विद्यार्थी मित्रांनो BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये एकंदरीत 6 सब्जेक्ट आहे. किती सब्जेक्ट आहे? 6 सब्जेक्ट आहे. त्यामध्ये अनुक्रमे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, नर्सिंग फाउंडेशन, नंतर आहे सायकोलॉजी, त्यानंतर आहे इंग्लिश आणि कम्युनिकेशन. ओके, यासारखे महत्त्वाचे 6 सब्जेक्ट तुम्हाला BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये शिकवल्या जातात. तर त्यांना प्रश्न पडलेला असेल की सरांनी सांगितले की एकंदरीत 6 सब्जेक्ट आहे, मग तुम्हाला फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये 6च्या 6 सब्जेक्टवरती एक्झामिनेशन होते का? तर नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सेमिस्टर पॅटर्न का आणला गेला याचं सुद्धा महत्त्व तुम्ही पहिले समजून घ्या. बघा 8 सेमिस्टर आहे तर या 8 सेमिस्टरमध्ये एकंदरीत तुम्हाला 2 किंवा 3च पेपर असू शकतात. त्यामध्ये 3च्या वर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला पेपर नसणार आहे. हे सुद्धा ध्यानात ठेवा. का? कारण BSc नर्सिंगमध्ये फेल होण्याचा जो पर्सेंटेज आहे हा खूप होता विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला माहिती नाही कारण तुम्ही नवीन विद्यार्थी आहे. जर तुमचे कोणी ओळखीचे BSc नर्सिंगमध्ये असाल तर त्यांना विचारा की BSc नर्सिंगमध्ये फेल होण्याचे जे पर्सेंटेज आहे ते पासिंगपेक्षा खूप जास्त होते. तर त्याच कारणाने विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी
सेमिस्टर पॅटर्न हा नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आणला गेला. आता आपण प्रत्येक सब्जेक्टचं एक एक डिस्क्रिप्शन पाहूया की एकंदरीत सेमिस्टरमध्ये हे सब्जेक्ट का टाकल्या गेले, म्हणजे पहिल्यांदाच हे सब्जेक्ट का आलेले आहे. विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो असतो ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. हा अतिशय कठीण सब्जेक्ट खूप विद्यार्थ्यांना वाटतो, परंतु हा सब्जेक्ट अतिशय सोपा आहे आणि समजण्यामध्ये तर खूपच सोपा आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये काय शिकवले जाते. बघा, ॲनाटॉमीचा अर्थ असतो की एकंदरीत तुमचं बॉडी स्ट्रक्चर हे कशाने बनलेलं आहे, या बॉडीमधले बॉडी पार्ट्स एकंदरीत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये कोणते बोन्स, त्यांचे लोकेशन कोणते आहे, ऑर्गन लोकेशन कोणते आहे, नर्व, ब्लड सप्लाय, त्यानंतर वेन सप्लाय, त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज, यासारखे जे विविध टर्म आहे त्या प्रत्येक ऑर्गनचे हे कुठं आणि कसे जातात, यासारखे जे पूर्ण गोष्टी आहे हे ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला शिकवण्यात येते, म्हणजे एकंदरीत बॉडी स्ट्रक्चर. आणि जर आपण फिजिओलॉजीचा विचार केला तर त्याच ऑर्गनचं एकंदरीत कार्य कसं असते, शरीरामध्ये त्याचं फंक्शन काय आहे, म्हणजे कार्य म्हणजेच काय होते, फंक्शन काय आहे, त्यानंतर ते कसं डेव्हलप झालं, त्यासोबतच एकंदरीत ऑर्गनची स्ट्रक्चर काय आहे, त्यांच्या लेअर काय आहे. जसं उदाहरणार्थ जर आपण हार्ट या ऑर्गनचा विचार केला तर हार्ट हे कशाने बनलेलं आहे, ठीक आहे, हार्टच्या लेअर कोणकोणत्या आहे, हार्टमध्ये किती चेंबर्स असतात, ओके, यासारख्या ज्या गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये शिकवण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण दुसरा सब्जेक्ट विचार केला तर तो आहे सोशियोलॉजी. आता सोशियोलॉजी का महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारच्या संस्कृती पाहायला मिळतात. भारत हा खूप सारा ड्रायव्हर्स कल्चर असणारा कंट्री आहे, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये वेगवेगळे समाज आहे, जाती आहे, पाती आहे, धर्म आहे. तर या प्रत्येक जाती पाती धर्म याबद्दल माहिती तुम्हाला सोशियोलॉजीमध्ये शिकवण्यात येते. त्यामध्ये सोशल इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, सोशल हायरार्की कशी असते, कास्ट काय असतात, मॅरेज कशी आहे, त्यानंतर फॅमिलीचे टाईप काय आहे, फॅमिलीचं इम्पॉर्टन्स कसं आहे, यासारख्या बेसिक ज्या टर्मिनॉलॉजी आहे ते तुम्हाला सोशियोलॉजीमध्ये शिकवण्यात येते. आणि त्यानंतरचा सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग फाउंडेशन. या सब्जेक्टचं पहिल्यांदा तुम्ही नाव ऐकलेलं असेल. या सब्जेक्टला दुसरं नाव आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंग, शॉर्ट फॉर्ममध्ये FON सुद्धा याला म्हटल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला बेसिक ऑफ नर्सिंग, कोर सब्जेक्ट फॉर पेशंट केअर, म्हणजे एकंदरीत नर्सला बेसिक गोष्टी काय काय आहेत, जशा बॉडीमधले व्हायटल सायन्स काय आहे, त्यामध्ये ब्लड प्रेशर, टेम्परेचर, रेस्पिरेशन, ठीक आहे, यासारख्या ज्या बेसिक टर्म आहे, डिसॲपनिया काय असतो, ॲपनिया काय असतो, हायपरटेन्शन काय असते, हायपोटेन्शन काय असते, यासारख्या ज्या बेसिक टर्म आहे या विद्यार्थ्यांना नर्सिंग फाउंडेशनमध्ये शिकवल्या जातात. बेड सोर काय असते, टेम्परेचर रेग्युलेशन कुठून होते, त्यानंतर स्पंज बाथ सारख्या ज्या बेसिक गोष्टी आहे विद्यार्थ्यांना FON मध्ये शिकवण्यात येतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो BSc नर्सिंग मधला पाचवा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर सेमिस्टर मधला सायकोलॉजी. तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की सायकोलॉजीचा अर्थ काय होतो. सायकोलॉजी एकंदरीत सब्जेक्टमध्ये ह्युमन बिहेवियर आणि काउन्सिलिंग आणि सपोर्ट शिकवले जाते. तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती पाहिजे की बघा, एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये आला तर त्या पेशंटची जी कंडिशन आहे हे तुमच्या कंडिशन सारखी सिमिलर नसणार आहे. तो अतिशय अग्रेसिव्ह असेल किंवा अतिशय सॅड असेल किंवा डिप्रेशनमध्ये गेलेला असेल, क्राईंग असू शकतो किंवा कामनेस असू शकते त्याच्यावरती. तर एकंदरीत म्हणण्याचा असा उद्देश आहे माझा की एकंदरीत एका पेशंटला ॲनलाइज करणे, त्याची बॉडी कंडिशन समजून घेणे, त्याची सायकोलॉजी समजून घेणे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला बेसिक सायकोलॉजी टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये लर्निंग काय असते, परसेप्शन काय असते, डिल्युजन हॅल्युजन काय असते, सोबतच वेगवेगळे इंटेलिजन्स काय असतात, ठीक आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहे ह्या सायकोलॉजीमध्ये शिकवण्यात येतात. मेंटली हेल्थी पर्सनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, अनहेल्थी पर्सनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, यासारख्या बेसिक ज्या टर्म्स आहे या सायकोलॉजी सब्जेक्टमध्ये शिकवण्यात येतात. आणि शेवटचा जो सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इंग्लिश आणि कम्युनिकेशन आणि कम्प्युटर नॉलेज. ओके, कम्प्युटर नॉलेजमध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे की BSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल फील्डला किंवा टीचिंग फील्डला सुद्धा असो तर यामध्ये तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या यूज करता आल्या पाहिजे. त्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असो, वर्ड फाईल असो किंवा यासारख्या एक्सेल असो,
यासारखे जे बेसिक मायक्रोसॉफ्टचे जे गॅजेट आहे ते तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत विंडोज का यूज करता आलं पाहिजे. आता तुम्हाला तो प्रश्न पडलेला असेल की आपण तर मेडिकल फील्डचे आहे आणि यामध्ये कम्प्युटर कसं आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे तंत्रज्ञान, हे सगळे टेक्नॉलॉजी ऑनलाईन झालेली आहे. तुमच्याकडे जरी रिपोर्ट आणि रेकॉर्ड असले, त्यासोबत तुमच्याकडे ऑनलाईन डेटा आणि ऑनलाईन रेकॉर्ड आणि डॉक्युमेंटेशन असणे गरजेचे आहे. त्यामध्ये पेशंटची एक्सेल फाईल, म्हणजे पेशंटचं नाव, डेट, जेंडर, पेशंट डायग्नोसिस, पेशंट इनपुट आउटपुट, त्यासारख्या ज्या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर जर तुम्ही मेट्रॉन झाले तर त्यामध्ये तुम्हाला नर्सेसची ड्युटी लावणे. आणि यासोबत जर आपण टीचिंग फील्डचा विचार केला तर टीचिंग फील्डमध्ये मायक्रो रोटेशन, इंटरनल रोटेशन, त्यानंतर इतर जे गोष्टी आहे SNA फाईल असो, यासारख्या ज्या बेसिक गोष्टी आहे त्या टीचिंग फील्डमध्ये तुम्हाला कम्प्युटरवरती तुम्हाला बनवावेच लागेल. यामध्ये सुद्धा काही दुमत नाही. म्हणून तुम्हाला बेसिक जे कम्प्युटर नॉलेज आहे ते कॉलेज लेवलला शिकवले जाते. आणि सोबत आहे इंग्लिश. आता इंग्लिश का शिकवले जाते, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे की इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो एकंदरीत तुम्हाला ग्लोबल प्रॅक्टिस करायला, म्हणजे जर भारताबाहेर तुम्हाला शिकणं असेल, सोबतच तुम्हाला फर्स्ट इयर जे शिकत आहे तर ते फर्स्ट इयर शिकत असताना जे 5च्या 5 सब्जेक्ट आहे किंवा 6 सब्जेक्ट आहे, हे 6 सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये आहे. ओके, इंग्लिशमध्ये आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी इंग्लिशचं बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे. आणि जर BSc नर्सिंग करून तुम्ही ॲब्रॉडमध्ये जासाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की इंग्लिश शिवाय पर्याय नाही. ठीक आहे, इंग्लिश म्हणजे हे काय जागतिक लँग्वेज आहे कम्युनिकेशनची. सो इंग्लिश शिकणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या सब्जेक्ट इन फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये पूर्ण जे 6 सब्जेक्ट आहेत ते शिकवून दिलेले आहे. त्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे की फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये हे सब्जेक्ट का टाकलेले आहेत. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आपण बघूया की फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये किती पेपर असतात. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये एकंदरीत 2 पेपर असतात. ओके, किती पेपर असतात तर 2 पेपर असतात. युनिव्हर्सिटी लेवलला 2 पेपर होतात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला पेपर असतो ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, कंबाईन पेपर असतो 75 मार्क्सचा. आणि दुसरा पेपर असतो सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी. हा पेपर 75 मार्कचा असतो. हा सुद्धा कंबाईन असतो. आता तुम्हाला सगळ्यात मोठं कन्फ्युजन तयार झालेलं आहे की एकंदरीत फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये 6 सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर 6 सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये फक्त तुम्ही 2च पेपर देत आहे. तर मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, हा सेमिस्टर पॅटर्न तुम्हाला जास्तीत जास्त पासिंग तुमचं वाढलं पाहिजे त्यासाठी आणलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी प्रश्न पडलेला आहे की इतर सब्जेक्ट जे तुम्हाला शिकवले जातं मग त्यांचं काय. तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी ही युनिव्हर्सिटी लेवलला एक्झामिनेशनसाठी येतात. त्यासोबत सायकोलॉजी आणि सोशियोलॉजी येते. आणि त्यानंतर राहिलेला नर्सिंग फाउंडेशन. आता हा सब्जेक्ट तुम्हाला एकंदरीत BSc नर्सिंगचे जे सेकंड सेमिस्टर आहे त्या सेकंड सेमिस्टरमध्ये ॲडप्ट केला जातो. म्हणजे याची कॉलेज लेवल एक्झामिनेशन होते आणि इंटरनल मार्क फर्स्ट इयर सेमिस्टरचे सेकंड इयर सेमिस्टरमध्ये ट्रान्सफर केले जातात. ते तुम्हाला शेवटी मी सांगतो, ज्यामध्ये तुम्हाला जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो जे इंग्लिश आणि कम्युनिकेशन आहे तो सुद्धा सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो कॉलेज लेवलला होत असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकल कोणत्या विषयावरती होते, हा सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टर करणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये देर इज नो प्रॅक्टिकल एक्झामिनेशन फॉर दी सेमिस्टर फर्स्ट, प्रॅक्टिकल इन सेकंड सेम. आणि ते कशावरती होते तर फाउंडेशन ऑफ नर्सिंग, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये F1चं थेरी पोर्शन आहे तो कंप्लीट केला जातो आणि सेकंड सेममध्ये उरलेला थेरी पोर्शन प्लस प्रॅक्टिकल जे आहे ते युनिव्हर्सिटी लेवलला तुमचं कंडक्ट केल्या जातं. आता प्रश्न जो आहे तो तुमचा सॉल्व्ह झालेला असेल की फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल राहत नाही. आता कॉलेज लेवलला जे प्रॅक्टिकल राहते त्यामध्ये जे कॉलेज लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या कंडक्ट केल्या जातात. युनिव्हर्सिटी लेवलला ते कोणत्याही प्रकारचं प्रॅक्टिकल राहत नाही. हा सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत या 6 महिन्याच्या सेममध्ये कोणकोणत्या परीक्षा होता. ओके, आता ह्या परीक्षा कोणत्या, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारच्या परीक्षा पडतात. तर त्यामध्ये पहिली परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज लेवल एक्झामिनेशन. ओके, कॉलेज लेवल एक्झामिनेशनमध्ये
तुम्हाला माहित पाहिजे की कॉलेजमध्ये 2 प्रकारच्या परीक्षा पडतात. त्यामध्ये मिड टर्म एक्झामिनेशन जे 50 मार्काची असते, म्हणजे एकंदरीत या 2 पेपरवरती 50-50 म्हणजे 100 मार्काचे 2 पेपर घेतल्या जातात आणि त्यासोबत प्री फायनल एक्झामिनेशन. ओके, या परीक्षेमध्ये जे काही सब्जेक्ट आहे ते युनिव्हर्सिटी लेवलला जशी एक्झामिनेशन होते सेम ॲज इट इज प्री फायनल एक्झामिनेशनला एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जाते. ठीक आहे, कॉलेज लेवल असते, मिनिमम पासिंग पाहिजे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक्झामिनेशन अटेंड करावी लागते आणि या सोबतच तुम्ही जर युनिव्हर्सिटी लेवल एक्झामिनेशन पाहिली जे 6 महिन्याच्या अखेरीस होते, म्हणजे एकंदरीत त्यामध्ये फक्त MUHS थेरी एक्झाम होते. आता कोणत्या सब्जेक्टसाठी होते ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. त्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी यासारखे जे 2 पेपर आहे, या 2 पेपरसाठी MUHS अंतर्गत जे एक्झामिनेशन होते ते दर 6 महिन्यांनी होत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो डाऊट आहे तो तुमचा क्लिअर झालेला आहे. आता कॉलेज लेवल एक्झामिनेशनमध्ये जे उर्वरित सब्जेक्ट आहे त्यामध्ये इंग्लिश आहे किंवा नर्सिंग फाउंडेशन आहे. हे जे 2 पेपर आहे हे कॉलेज लेवलला कंडक्ट केले जातात आणि सोबतच युनिव्हर्सिटी लेवलला फक्त 2च पेपर जे ॲनॅट फिजिओ आणि सायको आणि सोशिओ यासारखे सब्जेक्ट कंडक्ट केल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल. त्यानंतर जर आपण पासिंग क्रायटेरिया बद्दल विचार केला तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये थेरी एक्झाम आहे आणि सोबतच इंटरनल मार्क्स आहे. ठीक आहे, आता तुम्हाला थेरी एक्झाम मी आता सांगितलेली आहे की ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी 75 मार्क आणि सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी 75 मार्क असे 2 प्रकारचे पेपर होतात. सोबतच जे 25 मार्क म्हणजे एकंदरीत तुम्ही एक्झाम्पल घ्या, एका सब्जेक्टचं आपण एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. आता फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 2 पेपर आहे आणि दोन्ही पेपरचं इव्हॅल्युएशन हे 100-100चं आहे. तर त्यातले 75 मार्काचे जे थेरी आहे ते थेरी तुमची इथं क्लिअर झाली. आता उरलेले जे 25 मार्क आहे ते तुम्हाला इंटरनल मार्क पाठवल्या जातात. आता इंटरनल मार्क म्हणजे काय? एकंदरीत हे तुमचे इंटरनल डिपेंड्स कशावरती असतात त्यावरून तुम्हाला समजून जाईल. हे कॉलेजचे मार्क असतात, जे तुमची मिड टर्म असते, तुमचे प्री फायनल असते, तर त्यामध्ये तुम्हाला जे मार्क पडलेले आहे त्याचं कन्व्हर्जेशन सोबत तुम्हाला जे शिक्षकांनी फाईल सांगितलेली आहे, असाइनमेंट सांगितलेली आहे, तुमचं एकंदरीत बिहेवियर कसं आहे स्टाफ सोबत, त्यासोबतच कॉलेज लेवल तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय आहे, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट होता का नाही, कॉलेज लेवल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहे, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, जे मी तुम्हाला मगा पण सांगितलेलं आहे. तर जर ज्या विद्यार्थ्यांच्या या कंडिशन फुलफिल होतात तर त्या विद्यार्थ्यांना 25 पैकी विद्यार्थी मित्रांनो 20 मार्क किंवा 18 मार्क किंवा 19 मार्क किंवा 22 मार्कापर्यंत हायेस्ट मार्क तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. जे कुठं प्रोव्हाइड होतात तर ते कॉलेज लेवलला प्रोव्हाइड होतात आणि कुठं जातात तर ते युनिव्हर्सिटी लेवलला जे तुमचे 25 मार्क आहे त्यामध्ये टाकण्यामध्ये येतात. म्हणजे आता तुम्हाला एकंदरीत समजून गेलं असेल की 75 मार्क प्लस 25 मार्क एकंदरीत तुमचा सब्जेक्टचा जो 100चा क्रायटेरिया आहे तो फुलफिल होऊन जातो. ओके, हा जो डाऊट आहे तो तुमचा क्लिअर झालेला असेल. इंटरनल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी नक्की कॉलेजमध्ये बिहेवियर हे चांगलं ठेवावं, यासाठी कॉलेज लेवलला 25 मार्क स्वतःजवळ ठेवून देते कॉलेज, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे बंड विद्यार्थी असतील त्यांना इंटरनल कमी आणि हुशार जे विद्यार्थी आहेत त्यांना इंटरनल चांगल्या प्रमाणामध्ये टाकण्यात येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पासिंग क्रायटेरिया तुम्हाला समजून गेलेला असेल आणि या पासिंग क्रायटेरियाला काय म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो? सेपरेट पासिंग. काय म्हटलं जाते? सेपरेट पासिंग. आता सेपरेट पासिंग का म्हणतात? कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थेरीमध्ये ओके आणि इंटरनलमध्ये दोघांमध्ये कॉलेज लेवलमध्ये किंवा युनिव्हर्सिटी लेवलमध्ये दोघांमध्ये सेपरेट मार्क घ्यावे लागतात. आता 75 पैकी मिनिमम पासिंग आहे विद्यार्थी मित्रांनो 37 ओके आणि इंटरनलमध्ये 13 ओके. तर या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. जर ज्या विद्यार्थ्यांना 75 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये 37 मार्काच्या वर मार्क पडलेले आहेत तरच तो पास आहे आणि सोबत इंटरनलमध्ये 13च्या वर मार्क पडलेले आहे तरच तो पास आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या. कारण तुम्हाला वाटत असेल की आम्ही 75 पैकी काहीतरी समथिंग मार्क घेऊ म्हणजे 20 घेऊ आणि सोबत कॉलेज लेवलला 20 घेऊ म्हणजे एकंदरीत आम्ही 40 झाले म्हणजे 75 पैकी 40 म्हणजे आम्ही पास झालो, असं नाही. तुमची कंबाईन पासिंग नाही आहे, तुमची सेपरेट पासिंग आहे. सेपरेट पासिंग म्हणजे प्रत्येक जे 2 पॉईंट आहेत त्या दोन्ही पॉईंटमध्ये सेपरेटली पास होणे आहे, कंबाईन पास होणे नाही.
जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इंटरनलमध्ये तुम्हाला कमी मार्क पडले कॉलेजमध्ये, तर तुम्हाला असं वाटत असेल मी थेरीमध्ये पास झालो आणि इंटरनलमध्ये कमी मार्क पडले तरी सुद्धा मी पास होईल, असं नाही. तर तुम्ही तुमच्या जे मार्कशीट आहे त्यावरती फेल लिहून येणार आहे, हे सुद्धा तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या. म्हणून हे इंटरनल मार्क जे आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा जो डाऊट आहे हा सुद्धा तुमचा क्लिअर झालेला असेल. आता त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला पासिंग क्रायटेरिया समजलेला असेल, फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये किती सब्जेक्ट आहेत ते समजलेले असतील, त्यासोबत तुम्हाला पासिंग क्रायटेरियामध्ये सेपरेट पासिंग आहे हे सुद्धा समजलेले असेल. तर त्याचा ओव्हरलुक म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका विद्यार्थ्याची पासिंग जे रिझल्ट आहे तो तुम्हाला शो करणार आहे. MOHS अंतर्गत असा पासिंग क्रायटेरिया किंवा अशी मार्कशीट तुमच्यासाठी प्रोव्हाइड केली जाते. ते प्रत्येक विद्यार्थ्यांना दर 6 महिन्याला तुम्हाला समजूनच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये क्लिअरली शो होत असेल की हेडिंगमध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसत आहे. ओके, हेडिंगमध्ये काय दिसत आहे? सब्जेक्ट दिसत आहे. सोबतच तुम्हाला इथं बाजूला थिअरी दिसत आहे, त्यासोबत प्रॅक्टिकल दिसत आहे, सब्जेक्ट टोटल दिसत आहे आणि ग्रेड पॉईंट दिसत आहे. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झालेल्या आहे. त्यामध्ये सब्जेक्टमध्ये मॅक्सिमम मार्क किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 75 आणि मिनिमम मार्क आहे 38. ओके, मी तुम्हाला 37 सांगले म्हणजे 37च्या वर काय आहे तो 38. ज्या विद्यार्थ्यांना 38 आहे म्हणजे तो काय झाला आहे? पास झालेला आहे. आता इंटरनलचं मी सांगितलेलं आहे की 25 मॅक्सिमम आहे आणि मिनिमम किती आहे? 13. ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. आता या विद्यार्थ्याचं जर आपण इव्हॅल्युएशन पाहिलं तर याला अप्लाइड ॲनाटॉमी आणि अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये 75 पैकी 46 म्हणजे सेपरेटली तो पास झाला. सोबतच कॉलेजमधून त्याला किती फक्त मार्क गेले? 15. म्हणजे यावरून तुम्हाला कळत असेल की कॉलेज लेवलची इंटरनल किती महत्त्वाचे आहे. म्हणून तो एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 61 त्याला मार्क पडले आणि त्याचा जो ग्रेड आहे तो B आला, म्हणजे तो पास झाला आहे, समजून घ्या. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा पेपर अप्लाइड सोशियोलॉजी आणि अप्लाइड सायकोलॉजी. यामध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं सेपरेट पासिंग 43 वरती झाले 75 मार्क आणि इंटरनल त्याला 15 पडलेले आहे. आता याचं टोटल जर विचार केला तर किती होतात? 75 आणि 25 100. तर मग 100 पैकी त्याला 58 मार्क पडले, तर त्याला जो ग्रेड आहे तो C झालेला आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला समजत असेल की ग्रेड कमी का आले? कारण त्याचे जे एकंदरीत मार्क आहे ते खूप कमी आहे. का कमी आहे? कारण त्याने थेअरीमध्ये तर चांगले घेतले, परंतु त्याला इंटरनलमध्ये कमी मार्क पडलेले आहे. म्हणून त्याचा जो एकंदरीत रिझल्ट आहे तो कमी आलेला आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॉलेज लेवल जे एक्झामिनेशन आहे ते कॉलेज लेवल एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला माहिती मी मगा सांगितलेली होती. त्यामध्ये एकंदरीत कॉलेज लेवलला कोणती एक्झामिनेशन होते तर ती होती कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना इंटरनली कॉलेज लेवलला एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जाते. त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला तुमचा कम्युनिकेटिव्ह इंग्लिश हा पेपर देणे सुद्धा महत्त्वाचा आहे. यामध्ये सुद्धा फेल झाले एकंदरीत तुमचा सेमिस्टर मार्कशीट रिझल्ट जो आहे त्यामध्ये सुद्धा फेल येऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे जो सेमिस्टर सेकंडमध्ये कंडक्ट होणार आहे तो आहे म्हणजे नर्सिंग फाउंडेशन. ओके, नर्सिंग फाउंडेशन हा सुद्धा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. यामध्ये त्यांनी फर्स्ट लिहिलेलं आहे आणि सेकंडमध्ये नर्सिंग फाउंडेशन फर्स्ट आणि सेकंड मिळून नर्सिंग फाउंडेशनचा सेकंड मार्कशीटमध्ये नाव येऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे इंटरनली 25 मार्क मॅक्सिमम राहतील आणि मिनिमम 13 राहतील. म्हणजे इंटरनल प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे आता इंटरनल हे कसे कंडक्ट केल्या जातील मी तुम्हाला ते सांगतो. बघा, मिड टर्म आणि प्री फायनल जे एक्झामिनेशन घेतात कॉलेज, त्यानंतर इंटरनल मार्क 25 असतात. तर मग हे 25 मार्क कसे डिवाइड करतात? ओव्हरऑल तुमचं बिहेवियर आहे, असाइनमेंट आहे, कॉलेज लेवल ॲक्टिव्हिटी आहे आणि एक्झामिनेशन ज्या कॉलेजच्या आहेत जसं मिड टर्म आणि प्री फायनल याची एकंदरीत तुलना करून तुम्हाला 25 पैकी जे काही समथिंग मार्क प्रोव्हाइड केले जातात. त्या विद्यार्थ्याला 17 आहे आणि मिनिमम किती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 13. तर एकंदरीत हा विद्यार्थी यामध्ये सुद्धा पास झालेला आहे. जर आपण ग्रँड टोटल पाहिले तर ग्रँड टोटलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळत असेल 2 सब्जेक्टची विद्यार्थ्यांना 100-100. ओके, 2 सब्जेक्टचे किती? 100-100 आणि प्लस कॉलेज लेवलचा जो कम्युनिकेटिव्ह इंग्लिश होतात तर ते 50. तर असे पकडून विद्यार्थी मित्रांनो 250 मार्क म्हणजे फर्स्ट इयर सेमिस्टरमध्ये 3 पेपर कंडक्ट केले, त्यामधले कॉलेज लेवलला 1 आणि युनिव्हर्सिटी लेवलला 2. तर 250 मार्क त्या विद्यार्थ्याला टोटल आहे आणि त्यापैकी त्याला किती पडलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्याला पडलेले आहे 154. ओके,
त्याला 154 आहे कितीपैकी तर 250 पैकी, आणि त्याचा जो ग्रेड आहे विद्यार्थी मित्रांनो तो ग्रेड आहे बी, आणि जो SGPA आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे एकंदरीत 6. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो त्याचा जो रिझल्ट आहे तो 5 लिहून आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेल BSc नर्सिंग फर्स्ट इयर आणि सोबतच BSc नर्सिंगचा स्कोप आणि त्या रिलेटेड सगळ्या कॉन्टेंटबद्दल A to Z इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपण BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थेरी वाईज सेमिस्टर वाईज जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यांचे आन्सर आहे ते सुद्धा घेणार आहे. जर तुमचा चांगला प्रतिसाद जर आम्हाला मिळाला तर आपण त्याची सिरीज सुद्धा चालू करून देऊ. जर तुम्हाला अशी सिरीज जर हवी असेल तर नक्की तुम्ही काय करा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही नक्की यावरती काम करण्याचा प्रयत्न करू. जर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. इतर विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग फर्स्ट सेमिस्टर बद्दल माहिती करून देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.